बातमी भंडाऱ्यातून भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। गॅस गोडाऊन बंद केलेले आहेत, त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ ही बघायला मिळते। तर मुबलक सिलेंडरचा साठा आहे असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। प्रत्यक्षात मात्र भंडाऱ्यातील गॅस गोडाऊन हे बंद आहेत, त्यामुळे इथले नागरिक हे त्रस्त झालेत। मी 5-6 दिवसा अगोदर गॅसचा नंबर लावलेला होता आणि सिलेंडर येत नाही म्हणून मी काल हेडा एजन्सीमध्ये गेलो होतो। त्यांनी म्हटलं की आज सकाळी तुम्हाला सिलेंडर कोणत्याही हालतीमध्ये मिळून जाईल, परंतु सकाळी पण मिळाला नाही। तर मोठ्या आसने मी आता उन्हातानामध्ये सिलेंडर घेण्यासाठी आलेलो आहो, परंतु आताही गोडाऊन बंद आहे आणि आम्हाला सिलेंडर मिळत नाहीये। परंतु एक अशी गोष्ट आहे की छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि पांटेल्यामध्ये हे घरगुती सिलेंडर मिळत आहेत, मग आम्हाला मिळत नाही आणि त्यांना कुठून सिलेंडर मिळत आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सूरज बागडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सूरज, एकीकडे प्रशासनाकडून मुबलक गॅस पुरवठा होतोय आणि मुबलक गॅस साठा सुद्धा आहे असं म्हटलं जातंय, मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना गॅस मिळत नाहीये, सिलेंडर मिळत नाहीये। काय नेमकी वस्तुस्थिती आहे? नक्कीच जगदीश, ज्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिलेंडरच्या तुटवडा जाणवत आहे, त्याच पद्धतीने भंडाऱ्यामध्ये सुद्धा सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे। जिल्हा प्रशासनाने सिलेंडर जे घरगुती सिलेंडरचा तुटवडा कुठे भासला नाहीये, पुरेसा जे साठा आहे तो भंडारा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र असं कुठलंही चित्र भंडारा जिल्ह्यात दिसलं नाहीये। काही गोडाऊन जे आहेत त्याच साठा नसल्यामुळे बंद आढळून आले, त्यामुळे जे सामान्य नागरिक आहेत त्यांची धावपळ सध्या सुरू झालेली होती। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच जे गॅस वितरक आहेत त्यांची एक बैठक बोलावून त्यांना सक्त निर्देश दिलेले आहेत की जिल्ह्यामध्ये कुठल्याही घरगुती सिलेंडरचा जो पुरवठा आहे तो नियमित करण्यात यावा अशा सुद्धा सूचना दिल्या आहेत। जगदीश, सूरज, तुम्ही असेच जोडलेले रहा।